भारताच्या पर्यावरण संरक्षणाचा इतिहास पाहिला तर एक असा कायदा आहे ज्याने संपूर्ण दिशाच बदलून टाकली. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण राष्ट्रीय वन धोरण 1988 बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. हे धोरण केवळ एक सरकारी कागदपत्र अजिबात नाहीये, तर तो एक असा ऐतिहासिक क्षण होता जेव्हा निसर्गाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलला. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आता 1988 हे वर्ष खऱ्या अर्थानं एक मैलाचा दगड कसं ठरलं. त्या काळात जगभरात हवामान बदलाविषयी नुकतीच कुठे चर्चा सुरू झाली होती. विचार करा, एका विकसनशील देशासाठी आपल्या जंगलांचा केवळ व्यापारी फायद्यासाठी वापर करणं किती सोपं होतं. पण भारताने जाणीवपूर्वक एक अतिशय धाडसी निर्णय घेतला. केवळ लाकूड विकून पैसे कमवण्यापेक्षा पर्यावरणाचा समतोल राखणं हे जास्त महत्त्वाचं आहे हे ओळखलं. देशाच्या भविष्यासाठी उचललेलं हे खरोखरच एक अत्यंत दूरदृष्टीचं पाऊल होतं. या विश्लेषणाची थोडक्यात रूपरेषा पाहूया. दृष्टिकोनातील बदल, पर्यावरणीय उद्दिष्टे, समुदाय आणि आदिवासींचे सक्षमीकरण, संवर्धनाचे नियम आणि शेवटी नागरी सेवा परीक्षांसाठीचे काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे. या क्रमाने आपण पुढे जाणार आहोत. बरं, तर सर्वात आधी आपण त्या ऐतिहासिक दृष्टिकोनातील बदलाविषयी बोलूया, ज्याने देशाच्या नैसर्गिक वारसाची व्याख्याच मुळापासून बदलून टाकली. 1988च्या आधी काय परिस्थिती होती? जंगलांकडे प्रामुख्याने केवळ महसूल मिळवण्याचे एक साधन म्हणून पाहिलं जायचं. लाकूड तोडणं आणि ते विकणं हेच मुख्य उद्दिष्ट होतं. पण या नव्या धोरणाने हे सगळं पूर्णपणे थांबवलं. नैसर्गिक साधनसंपत्तीचं व्यापारी शोषण करण्याकडून पर्यावरणीय स्थैर्य सुनिश्चित करणं आणि सर्व सजीवांसाठी वातावरणाचा समतोल राखणं याकडे आपला मोर्चा वळवला गेला. हा बदल केवळ कागदावरचा नव्हता, तर ती निसर्गाला वाचवण्याची एक अत्यंत तातडीची गरज होती. 1952चं जुनं धोरण आणि 1988चं नवं धोरण यातला फरक इथं अगदी स्पष्ट दिसतोय. जुनं धोरण हे पूर्णपणे राज्याच्या नियंत्रणावर आणि जंगलातून जास्तीत जास्त महसूल कसा मिळेल यावर केंद्रित होतं. पण हळूहळू हे लक्षात आलं की स्थानिकांना वगळून जंगलांचं रक्षण करणं कधीच शक्य नाही. म्हणूनच 1988च्या धोरणाने एकाधिकारशाहीकडून थेट स्थानिक लोकसहभागावर आणि वन संवर्धनावर लक्ष केंद्रित केलं. हा खऱ्या अर्थाने गेम चेंजर बदल होता. आता पुढे जाऊन आपण पाहूया की पर्यावरणाची झालेली प्रचंड हानी भरून काढण्यासाठी नेमकी कोणती प्रत्यक्ष आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे ठरवण्यात आली होती. यात फक्त उरलेली नैसर्गिक जंगले जतन करण्यावरच भर नव्हता, तर नद्यांच्या आणि तलावांच्या पाणलोट क्षेत्रातील जमिनीची धूप थांबवणं हे एक मोठं उद्दिष्ट होतं. कारण विचार करा, जेव्हा आपण पाणलोट क्षेत्रातील झाडं वाचवतो तेव्हा मातीची धूप थांबते, ज्यामुळे महाभयंकर पूर आणि भीषण दुष्काळ या दोन्हीवर नैसर्गिकरित्या नियंत्रण मिळवता येतं. याशिवाय राजस्थानसारख्या भागात आणि किनारपट्टीवर वाळूच्या टेकड्यांचा विस्तार रोखून वाळवंटीकरण थांबवण्याचं एक अत्यंत स्पष्ट उद्दिष्ट यात मांडण्यात आलं होतं. ही सगळे मोठी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी धोरणाने एक अतिशय भक्कम राष्ट्रीय लक्ष्य निर्धारित केलं. देशाच्या एकूण भूभागापैकी तब्बल 1/3 म्हणजेच 33% भूभागावर जंगल किंवा वृक्षाच्छादन असणं सक्तीचं करण्यात आलं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जंगल वाढवण्याचा संकल्प करणं हे खरंच खूप मोठं पाऊल होतं. हा 33% आकडा भारतीय पर्यावरण संरक्षणाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या आकड्यांपैकी एक मानला जातो. आणि सर्वात रंजक गोष्ट म्हणजे टेकड्या आणि डोंगराळ भागांसाठी हे 33% उद्दिष्ट थेट दुप्पट म्हणजे तब्बल 66% निश्चित करण्यात आलं. असं का? कारण डोंगराळ भागात जर झाडे नसतील तर तिथे जमिनीची धूप अत्यंत वेगाने होते आणि मोठ्या प्रमाणावर भूस्खलन म्हणजेच लँडस्लाइडचा धोका निर्माण होतो. हे गंभीर प्रकार रोखण्यासाठीच डोंगराळ भागात हे 66% जंगलांचं उद्दिष्ट ठेवणं अगदी सक्तीचं होतं. आता आपण या धोरणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि मानवी घटकाकडे वळूया. जंगलांच्या आसपास पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या लोकांशिवाय जंगले कधीच टिकू शकत नाहीत, हे ह्या धोरणाने पहिल्यांदाच अधिकृतपणे मान्य केलं. आधी कसं होतं, जंगलात राहणाऱ्या आदिवासींना अनेकदा अतिक्रमण करणारे मानले जायचे, पण या धोरणाने त्यांना जंगलाचे खरे रक्षक मानले. सामाजिक वनीकरणाच्या रणनीतीमुळे वृक्षारोपणासाठी एक मोठी लोकचळवळच उभी राहिली. ग्रामीण जनतेच्या इंधन आणि चाऱ्यासारख्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्याला ह्यात प्राधान्य दिलं गेलं. आदिवासी लोक आणि जंगले यांच्यातील जो एक अतूट आणि परस्परपूरक संबंध आहे त्याचं संरक्षण केलं गेलं
आणि पडीक जमिनींवर मोठ्या प्रमाणावर झाडे लावली गेली. इथला सर्वात क्रांतिकारक मुद्दा म्हणजे संयुक्त वन व्यवस्थापन अर्थात JFMची अधिकृत सुरुवात. हे खरोखरच विलक्षण होतं. विचार करा, तोवर अत्यंत कठोर असणारा आणि सर्व अधिकार स्वतःकडे ठेवणारा राज्यवन विभाग आता थेट स्थानिक ग्राम समुदायांसोबत भागीदारी करत होता. ह्या एका कल्पनेने वनसंवर्धनाची शक्ती पुन्हा एकदा मुळापासून स्थानिक लोकांच्या हातात दिली. हा परस्पर भागीदारीचा करार नेमका कसा चालतो हे समजून घेणं खूप सोपं आहे. स्थानिक समुदाय स्वतःचे श्रम देतात आणि जंगलांचं आगीपासून, चोरांपासून संरक्षण करतात. आणि ह्याच्या बदल्यात त्यांना मध, फळे यांसारखी लाकूड सोडून मिळणारी इतर वन उत्पादने वापरण्याचा अधिकार मिळतो. तसेच जेव्हा लाकूड परिपक्व होऊन विकले जाते तेव्हा त्या नफ्यातील एक मोठा वाटाही त्यांना मिळतो. थोडक्यात सांगायचं तर हा दोन्ही बाजूंसाठी एक अतिशय फायदेशीर व्यवहार आहे. समुदायाच्या नेतृत्वाखालील या सकारात्मक उद्दिष्टांचे रक्षण करण्यासाठी काही अतिशय कठोर नियामक बंधने लागू करणे देखील तितकेच गरजेचे होते. ते नियम कोणते होते ते आता पाहूया. या नवीन नियमांनुसार वन जमीन इतर कोणत्याही कारणांसाठी वापरण्यावर कडक निर्बंध आणले गेले. त्यासाठी थेट केंद्राची परवानगी सक्तीची करण्यात आली. दुसरं म्हणजे निलगिरीसारख्या परदेशी प्रजातींच्या लागवडीला पूर्णपणे परावृत्त केलं गेलं, कारण ही झाडं स्थानिक जैवविविधतेला मारक ठरतात आणि जमिनीतील पाणी खूप जास्त शोषून घेतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाकडावर आधारित उद्योगांना नैसर्गिक जंगलं नष्ट करण्यापासून रोखलं गेलं आणि त्यांना स्वतःच्या कच्च्या मालासाठी थेट वैयक्तिक शेतकऱ्यांशी करार करणं सक्तीचं केलं गेलं. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी या विषयांचा सखोल अभ्यास करत आहेत, त्यांच्यासाठी या संपूर्ण विश्लेषणातून काही महत्त्वाचे मुद्दे नोंदवून घेणं खूप फायद्याचे ठरेल. पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने एक छोटीशी चीट शीट म्हणून हे काही मुद्दे कायम लक्षात ठेवावेत. हे धोरण लागू झाल्याचे वर्ष 1988, राष्ट्रीय पातळीवरील 33% वनक्षेत्राचे उद्दिष्ट आणि डोंगराळ भागासाठीचे 66% दुप्पट उद्दिष्ट अजिबात विसरू नका. तसेच संयुक्त वन व्यवस्थापन म्हणजेच JFM ची नेमकी कार्यप्रणाली कशी चालते हा अत्यंत महत्त्वाचा भाग पक्का करून ठेवा. मुख्य परीक्षेचा विचार केल्यास सामान्य अध्ययन पेपर 2 आणि 3 साठी हे धोरण एक भक्कम आधार बनू शकतं. शाश्वत विकास, आदिवासींचे अधिकार आणि आजच्या काळातील हवामान बदलाचे शमन यांसारख्या प्रश्नांवर अतिशय प्रभावी आणि भक्कम युक्तिवाद तयार करण्यासाठी या आराखड्याचा अतिशय उत्तम प्रकारे वापर करता येईल. आजच्या या विश्लेषणाचा शेवट करत असताना एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न समोर येतो, ज्यावर आपण सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा. दशकांपूर्वी भारताने तयार केलेल्या स्थानिक सक्षमीकरणाच्या आणि समुदाय नेतृत्वाच्या या जुन्या रणनीती आजच्या जागतिक हवामान बदलाच्या अत्यंत भीषण संकटातून मानवाला वाचवण्यासाठीचा एक अचूक, प्रभावी आणि शाश्वत मार्ग ठरू शकतील का? नक्की विचार करा.